स्टार्ट. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी कापसाच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या अवस्थेमध्ये पांढऱ्या माशीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं आणि पांढऱ्या माशी सोबत बुरशीचा सुद्धा हेवी अटॅक असतो या टप्प्यामध्ये, कारण झाडाची दाटी वाढलेली असते आणि कॅनॉपी जास्त वाढल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला बुरशीचा अटॅक वाढलेला दिसेल. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जर पान पाहिलं तुम्ही हे खाली, तर हे खालचे पानं पूर्ण तुम्हाला असे हे बोरीने खराब झालेले दिसतील. पावडरी मिल्ड्यू म्हणतो आपण त्याला. तर हे पूर्णच्या पूर्ण म्हणजे जे पानं तुमचे बोंड पोसायचं काम करणारे आहेत किंवा पात्याचं बोंडामध्ये रूपांतर करणारे आहेत, त्याचं वजन वाढवणारे आहेत, तेच पानं जर खराब झाले पांढऱ्या माशीमुळे किंवा बुरशीमुळे, तर आपल्या कापसाचं उत्पन्न येणार नाही आणि पीक खराब होऊन जाईल. त्यासाठी GSP कंपनीचं SLR 525 जे की पांढऱ्या माशीच्या सर्व अवस्थाला एकदम चांगल्या प्रकारे जास्त दिवसापर्यंत कंट्रोल करतं. तसेच GSP कंपनीचं व्यास्पा, हे व्यास्पा जे औषध आहे हे 2 घटक एकत्र असलेलं लिक्विड फॉर्ममधलं औषध आहे आणि तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये ज्या ठिकाणी व्यास्पाचा स्प्रे जातो त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला दिसणार नाही. ते पानं चांगले राहतील, जास्त दिवस राहतील आणि तुमच्या बोंडाचं वजन वाढेल किंवा तुमचं उत्पन्न वाढेल. तर तुम्ही SLR 525 सोबत व्यास्पा घ्या आणि होणारं नुकसान तुम्ही टाळू शकता. त्यासोबत बोंडाळीचं औषध GSP कंपनीचं सरपंच घेऊ शकता. धन्यवाद.